आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियुक्त्या रखडणं हे चुकीचं आहे आणि या विषयाकडे आपण गांभीर्यानं पाहतो असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिलं आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन जे आहे ते तापतं आहे आणि दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोगाची नियुक्त्या म्हणजे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना राज्य मागासवर्गीय आयोग नेमका आहे कुठे, त्यांना कोणी वाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। काय तुम्हाला याच्या संदर्भात म्हणायचं? हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-6 महिन्यापूर्वी याचे आयोगाचे अध्यक्ष रिटायर झाले। एक 3-4 महिने झाले त्यांना, त्यानंतर नियुक्ती झाली नाही। पण तो आता या विषयाला फार गांभीर्याने घेतलेला आहे। मी आत्ताच संबंधित मंत्री महोदय बडोले साहेबांशी बोललो आणि त्यांनी म्हटलं आहे की ही फाईल आता मी तयार करून पाठवली मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री लवकर निर्णय घेतील। पण हे खरं आहे की त्या ठिकाणी अजूनही आयोग अध्यक्ष आणि सदस्य काही रिटायर झालेले आहेत, त्यांची नियुक्ती होणं फार जरुरी आहे। ते झालेली नाही आणि आपण म्हटल्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांपाशी फाईल गेल्याचं आत्ताच मला समाज कल्याण मंत्री बोलल्यानं ते होऊन जाईल लवकर, असं मला अपेक्षा करतो। मराठा समाजाचं जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहते त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय, कशा पद्धतीनं तुम्ही पाहता या आंदोलनाकडे? नाही, हे एक जनआंदोलन आहे, स्वयंस्फूर्त आहे। देशात लोकशाही पद्धती असल्यानं सर्व वर्गाला समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्याकरता आंदोलन करायची मुभा आहे। त्याचा एक भाग मी समजतो आणि आंदोलनाचं मी मनापासून धन्यवाद देईन आंदोलनकर्त्यांचं की आपण फार शांततेने मोर्चे काढलेले आहेत। मोठ्या संख्येने जनता बाहेर आली, स्वयंस्फूर्त आली। लाखोच्या संख्येने जनता बाहेर आल्यावरही काही अप्रिय घटना घडू दिली नाही, म्हणून ते अभिनंदनीय असं एक अनुकरणीय असा मोर्चा मी मानतो। पण यानंतर एक चित्र महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय की मोर्चांची आता जणू स्पर्धा सुरू झालेली आहे, कारण इतर जाती पण आता एकत्र यायला लागलेल्या आहेत आणि तशा पद्धतीची मोर्चे बांधणी सुरू आहे। ओबीसींचा मोर्चा निघणार अशी महाराष्ट्रामध्ये तयारी चालू आहे। एक ओबीसी समाजाचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतंय, ओबीसी समाजानं मराठ्यांच्या या आंदोलनाकडे कसं बघावं? नाही, याला विरोध म्हणून मोर्चे काढायची गरज नाही आहे। ओबीसी समाजानं मोर्चे काढू नये। ओबीसींनी अजूनही मागण्या आहेत, असं नाही की मागण्या शिल्लक नाहीत। ओबीसी वर्गाच्या पण मागण्या आहेत, जसं की आता जिल्हा गडचिरोली आहे, जिल्हा चंद्रपूर यवतमाळ आहे, या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण कमी केलेलं आहे। ही आंदोलनं आम्ही पण उभी केली, पण मागण्या नाहीत असं नाही आहे। नोकर भरतीमधला या 3 जिल्ह्याचा अधिकार कमी केला। स्कॉलरशिपचे विषय आहेत, ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मागच्या सरकारने दिलीच नव्हती, हे आंदोलन झालेली आहेत। मग आंदोलनाचे विषय वेगवेगळे असू शकतात आणि त्याकरता ओबीसींनी सुद्धा आंदोलन करावं, पण तो याला चेक म्हणून करू नये असं माझं मत आहे आणि सन्मान केला पाहिजे सगळ्या मोर्चांचा। तर हे होते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्य मागासवर्गीय आयोगाची जी पदं नियुक्त्या रद्द आहेत त्याच्या संदर्भातला पाठपुरावा लवकरच करून ती पदं भरली जातील, तशा पद्धतीची फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेली आहे, प्रोसेस सुरू झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। शिवाय जे मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। तर मागासवर्गीय आयोगावरच्या नियुक्त्या रखडणं ही गंभीर बाब आहे आणि त्याकडे आपण लक्ष घालू असं हंसराज अहिर यांनी म्हटलं आणि सोबतच ओबीसी समाजानं प्रतिमोर्चे काढू नयेत असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे।